नमस्कार मंडळी, घरात भाजीला काहीच नव्हतं तेव्हा माझ्या सासूबाईंनी शिकवलेला हा सुक्का कांदा आपण बनवणार आहोत। इथे मी मध्यम आकाराचे 4 ते 5 कांदे चिरून घेतलेले आहेत। लोखंडी कढईमध्ये करणार आहोत, त्यामुळे मी इथे लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेलामध्ये मोहरी घालून घेतली, जिरे घालून घेतलं, लसूण घातला, नंतर याला छान अशी फोडणी दिली। जिरे मोहरीची फोडणी बसली, यामध्ये आता कांदा घालून घेऊया। आता कांदा आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। यामध्ये आता लाल तिखट, हळद, धने जिरे पूड घालून घेतली। आता हे छान असं परतून घेऊया। झणझणीत असा सुक्का कांदा हवा असेल तर जास्तच तिखट घाला, खूप झणझणीत छान लागतो। यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं। आता हे परतून घेऊया। आता हा कांदा 1 मिनिटभरासाठी छान परतला। इथे घालूया ताजी कोथिंबीर। तयार झालेला आहे आपला इथे झणझणीत असा सुक्का कांदा तयार झाला। चविष्ट झणझणीत असा सुक्का कांदा भाकरी सोबत खायला एकदम भारी लागतो। ही गावाकडची सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।